डोंबिवलीतील रील स्टार सुरेंद्र पाटील या प्रकरणामध्ये आता राष्ट्रीय सुरक्षा एजन्सीने तपास सुरू केला आहे। मी सध्या उभा आहे कल्याणच्या क्राईम ब्रँच परिसरामध्ये आणि याच क्राईम ब्रँचने सुरेंद्र पाटील याच्या घरामध्ये छापा मारून सुरेंद्र पाटीलकडून एकूण 7 पिस्टल, 2 एअरगन, त्याचबरोबर 370 जिवंत काडतूस आणि त्याचबरोबर पाहिलं गेलं तर सुरे, चाकू, तलवार असे मोठा शस्त्रसाठा जो आहे तो जप्त केला होता। मात्र ते जप्त केल्यानंतर आता NIA, ATS, IB या सर्वच एजन्सीकडून आता मोठ्या प्रमाणात चौकशी सुरू झालेली आहे। विशेषतः सुरेंद्र म्हणजे एका रील स्टारकडे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये शस्त्र आले कुठून, कोणी याला विक्री केली होती आणि हा नेमकं मोठे असे काही कट रचणार असल्याचं देखील शंका व्यक्त करत या ठिकाणी जी आहे ती चौकशी सुरू केलेली आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर सुरेंद्र पाटील याच्यावरती याआधी देखील 12 गुन्हे दाखल आहेत आणि सध्या तरी पाहायला गेलं तर त्याला पोलीस कोठडीमध्ये ठेवण्यात आलेलं आहे। उद्या जे आहे त्याला कल्याण न्यायालयामध्ये हजर करणार आहेत। मात्र त्याआधीच आपण पाहिलं तर राष्ट्रीय सुरक्षा एजन्सीकडून देखील आता शस्त्राचा आणि सुरेंद्र पाटील या दोघांची म्हणजे सुरेंद्र पाटील याची चौकशी सुरू केलेली आहे। त्याचबरोबर शस्त्र कुठून आणले, कशा पद्धतीने आणले, नेमका एवढा मोठा साठा का ठेवण्यात आलेला, या सगळ्या गोष्टीचा तपास देखील आता सुरू झालेला पाहायला मिळत आहे। सुनील जाधव, TV9 मराठी, डोंबिवली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।